त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायची, कारण त्या बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढं जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत, पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही. भगवानगड हा कायमस्वरूपी संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहे आणि सदैव राहील. म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे. तिथं सांभाळते दत्ता भाऊ आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळते. 2 महिला तिथं म्हणजे ज्यांना कुणी आसरा घेत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळते. म्हणून या अडून जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी. त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायची, कारण त्या बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढं जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत, पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही. ते खरे जातीवादी आहेत. आम्ही अजून काही बोलायचं असलं तर अजून बोलू शकतो. ते बोलतील भगवानगड हा कायमस्वरूपी संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहे आणि सदैव राहील. त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत. अनेक वेळा गडावर येऊन गेलेलो आहोत. फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण आणलेलं आहे. आणि संतोष अण्णांनी किती चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या ग्रामपंचायतीला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे. भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे. ते मूळचे बाबाचेच आहेत, ते मला आज कळालेलं आहे. बाबाला मानणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती 3 पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते. म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे. याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना 2 घास खाऊ घालू, भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, मुलीला शांती मिळेल